नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात काय घडेल ते पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि अर्जुन त्या मुलीला बघून म्हणतो की ती मुलगी कोण आहे, अशी का बसलेली आहे. त्यावर पोलीस म्हणतात की कोण आहे माहीत नाही आम्हाला, तिथे ती एक सापडली मंदिरापाशी, खूप घाबरलेली होती. पहा ना किती गोड मुलगी आहे, पण ती आल्यापासून काहीही बोलत नाही आमच्याशी. कुठून आली आहे, काय आली आहे, काहीच सांगत नाही आहे. ती बोलतच नाही आहे, बहुतेक खूप घाबरली असेल. मग अर्जुन म्हणतो म्हणजे ती काहीच नाव वगैरे काही सांगितली नाही आहे का. ती जेव्हा आम्हाला मिळालेली ना ती तेव्हापासून ती अशीच आहे, अगदी मळकट कपडे होते तिचे, काहीही बोलत नाही आहे. ती तिच्या जवळ जरी गेलं तरी ती खूप रडत आहे, असं अर्जुनला पोलीस सांगतात. अर्जुन म्हणतो ठीक आहे, ती घाबरली असेल कदाचित, मी जरा तिच्याशी बोलून बघतो. मग अर्जुन पण तिच्याशी बोलायला निघतो. पोलीस म्हणतात ती ना नाही ऐकणार. मग अर्जुन म्हणतो की हिला ना त्या सायलीशी ही कम्फर्टेबल वागेल, म्हणजे सायलीशी बोलेल. मग त्यावर पोलीस म्हणतात की हो, मी तेच सांगणार होतो की ह्यांना ना सायली मॅडमच्या आश्रमातच आपण पाठवूया, म्हणजे ती छान वाढेल, तिथे बोलेल कदाचित सगळ्यांशी, सांगेल तिचे आई वडील कुठे आहेत असं. मग अर्जुन तिच्याशी बोलायला जातो की किती गोड मुलगी आहे, बिचारीला कोणीतरी सोडून गेलं की काय, कुठे हरवली आहे की काय, असं अर्जुन विचार करत असतो. तितक्यात पोलीससुद्धा म्हणतात बघा तुम्ही एकदा बोलते का तुमच्याशी. मग अर्जुन तिच्याशी बोलायला उठतो. अगदी ती अर्जुन जवळ गेल्यावर इतकी ओढत असते की अर्जुनलासुद्धा जवळ घेत नाही, ती काहीच बोलू शकत नाही. ती मुलगी इतकी घाबरलेली असते की कदाचित ती हरवली असेल. इकडे पोलीससुद्धा म्हणतात असू दे, ठीक आहे, तिला जास्त आपण आत्ता काही त्रास द्यायला नको. तिला बरोबर मी आता एक काम करतो, सायलीला बोलून घेतो आणि सायलीलाच तिच्याशी बोलायला सांगतो, असं अर्जुन म्हणतो. अर्जुन अजून एकदा प्रयत्न करतो की मी जाऊन बोलतो तिच्याशी, बघू बाळाला काय झालं आहे. एवढी इतकी गोड मुलगी आहे ना, मला राहावतच नाही आहे, असं अर्जुन म्हणत असतो. इकडे पोलीससुद्धा तेच म्हणत असतात. ते सांगतात की आम्ही जेव्हा तिथं गेलेलो असतो ना, रात्री ड्युटीला गेलो होतो मी, तेव्हा ती त्या मंदिराच्या रडत होती खूप, म्हणजे घाबरून कुठेतरी चाललेली. मग आम्ही तिला घेऊन आलो की ही मुलगी कोण आहे, काय आहे, सगळं आम्ही तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने काहीही उत्तर देत नाही आहे. आल्यापासून अशीच बसलेली आहे, जरासुद्धा इकडे तिकडे हालचाल केलेली नाही आहे. अगदी तिच्याजवळ कोणी जरी गेलं तरी ती इतकी रडत आहे ना, खूप रडत आहे, आरडाओरडा करत आहे. म्हणून आम्ही तिला काही विचारण्याचा प्रयत्न केला नाही आहे. कदाचित तुम्हाला काहीतरी सांगेल, तुम्ही विचारून बघा, असं पोलीस अर्जुनला सांगतात. मग अर्जुन, बाळ तुझं नाव काय आहे, मी तुला काहीच करणार नाही आहे, मी तुला काही करणार नाही आहे, मी तुला ना आमच्या घरी घेऊन जाईन, तिथे खूप मुलं आहेत, असं अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करतो. ती नको म्हणते. इतकं घाबरलेली असते का, तिला कदाचित पुरुषांना बघून खूप घाबरत असेल ती, म्हणून असं अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी तुला काही करणार नाही आहे, तू घाबरू नकोस. पोलीस म्हणतात की ते काका खूप चांगले आहेत बाळा, तुला काही करणार नाही आहे, ते तुला ना घरी घेऊन जातील, तुला खूप काळजी करतील, तिथे खूप मुलं आहेत, हां बाळा तुला काही होणार नाही आहे. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, आपण काही बोलायला नको तिला, मी एक काम करतो, मी सायलीला बोलवून घेतो, मग सायलीच तिला हँडल करेल. तिला बरोबर माहीत आहे की लहान मुलांशी कसं वागायचं आणि त्यांना कसं आपल्याकडे घ्यायचं हे तिला बरोबर माहीत आहे. मग अर्जुन म्हणतो की सायलीला फोन करतो. मग सायली इकडे म्हणते की काय आहे, काय काम होतं का. मग सायली तात्काळ येऊनच टाकते की अर्जुन तिला म्हणालेला असतो ये लवकरात लवकर ये, मी तुला आता काही सांगू शकत नाही, लवकरात लवकर ये. मग सायली येते, त्या मुलीकडे पाहते तर अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की किती गोड मुलगी आहे ही. अगदी सायलीला तिचं बालपण आठवू लागतं. तिला बघून मी सुद्धा अशाच अवस्थेत हरवलेले होते, बाबांनी मला किती शोधण्याचा प्रयत्न केला असेल. सायलीला तिचंच सगळं आठवत असतं. इकडे ती तिच्या आईवडिलांना हुडकत एका देवी आईच्या मंदिराजवळ जाऊन खूप रडत असते. सायलीला त्या मुलीला बघून तेच आठवत असतं की आता. मग सायली म्हणते की मी ह्या मुलीबाबतीत असं होऊ देणार नाही आहे, मी हिला अगदी खूप प्रेमाने वाढवेन, असं सायली म्हणून तिला घेऊन जाते. मग त्या बाळाशी ती बोलण्याचा प्रयत्न करते, ती तिच्याशी सुद्धा बोलायला तयार नसते. सायली तिच्याजवळ हळूच जाऊन तिथं बसते. मग ती मुलगी काही सायलीकडे बघायलाच तयार नाही, बिचारी इतकी रडत असते, तिचं लक्षच वेगळीकडं असतं. सायली म्हणते की ती गोड आहे ही मुलगी, म्हणून सायली जाऊन बसते तिथे. मग सायलीच्या बॅगेत ते
असं सगळे चिंच वगैरे कैरी ते नसतात ना, मग ते सायली हळूच काढते बॅगेतनं, स्वतः खायला तयार होते. मग तितक्यात तिचा नजर सायलीकडे सायलीकडे बघते ती. तितक्यात मग सायली विचारते की पाहिजे तुला? मग ती मुलगी सायलीला बघून स्माईल देते आणि सायलीकडून ते कैरी घेते खायला. मग अर्जुन म्हणतो की मला माहीत होतं सायलीसोबत ही मुलगी बोलणार. मग इकडे सायली तिला हळूच सगळं विचारते, काय गं तू कुठून आली आहेस, कुठं काय झालं आहे तुला, मम्मी पप्पा कुठे आहेत तुझे? मग त्यावर त्या मुलीचं काहीही प्रश्न नाही आहे. मग तितक्यात सायली तिला म्हणते की ना आपण जाऊया, हां माझ्या घरी जाऊया, अगदी माझ्या घरी ना खूप मुलं आहेत, आपण तिथे जाऊन खेळूया मस्तपैकी, तू खूप आनंदी होशील तिथे, तुला खूप आनंद वाटेल तिथे, असं सायली त्या मुलीला सांगते. मग ती मुलगी आता सायलीसोबत रुळू लागलेली असते, सायलीचं सगळं ऐकू लागलेली असते. ती त्या मुलीसोबत कैरीसुद्धा खाते सायली. मग ती मुलगीसुद्धा अगदी प्रेमाने सायलीकडून सगळे कैरी घेऊन खाऊ लागते. कदाचित बहुतेक तिला खूप भूक लागली असेल म्हणून सायली तिला अजून बिस्किटचा पुडा ते सगळंच आणून देते. मग इकडे सायली अर्जुन सगळेजण त्या मुलीला घेऊन पोलिसांना सांगून वात्सल्य आश्रमात निघतात. तर सायलीला खूप आनंद झालेला असतो की त्या मुलीला पाहून किती गोड आहे ही मुलगी, असं सायली सारखं म्हणत असते. मग इकडे ते सगळे तिला घेऊन वात्सल्य आश्रमात निघालेले असतात आणि तितक्यात सायलीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं असतात. सगळेजण कुसुम, चैतन्य, मधुभाऊ आणि सगळे तिथले मुलं सायली आणि अर्जुन तिला घेऊन वात्सल्य आश्रमात जातात. तितक्यात सगळेजण सायलीची वेलकम करतात, या मॅडम म्हणून. सायली म्हणते, काय आहे मधुभाऊ, हे मॅडम म्हणजे काय अर्थ आहे याचा? सायलीला सगळे म्हणतात, हो आजपासून तू ह्या वात्सल्य आश्रमाची राणी साहेब आहे, जशी आजपासून तुम्ही कशी हुकूम द्याला तेच चालेल ह्या वात्सल्य आश्रमात, असं सायलीला सगळेजण सांगतात. सायली असं आनंदी झालेली असते, मला आणि मॅडम सगळेजण म्हणत आहेत. मग सायली म्हणते, चैतन्य सुद्धा म्हणतो की वेलकम सायली मॅडम, असं म्हणतो. बघता चैतन्य भाऊजी, तुम्ही सुद्धा ना ह्यांच्यासोबत मिसळून मॅडम म्हणायला लागलात, आणि तुम्ही कधी आला तिकडे? असं म्हणते, तुम्ही इथे असेल असं मला वाटलं नव्हतं, मी तुमच्यासाठी चहा वगैरे करते. मग त्यावर कुसुम म्हणते ना, ह्यावर चहा वगैरे काही करायचं नाही आहे मॅडम, सगळं माझी जबाबदारी आहे ती. इकडे आता त्या राकेशला पोलिसांना पैसे दिलेला असतो, पोलिसांना विचारत असतो की माझं काम झालं की नाही. मग त्यावर पोलीस त्या दीक्षितला सांगतात की अगदी परफेक्ट झालेलं आहे तुमचं काम, तुम्ही काही काळजी करू नका. मग त्या दीक्षितने पोलिसांना पैसे देतो. मग पोलीस, वा दीक्षित साहेब, तुमचं काम तर अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि माझंसुद्धा काम तुम्ही अगदी परफेक्ट केलेलं आहे, ह्यापुढे कशाची चिंताच करू नका तुम्ही, तुमचं सगळं काम मी व्यवस्थित करून देईन, असं पोलीस त्या दीक्षितला म्हणतो. मग दीक्षित, मला ना काहीच गरज नाही आहे तुमच्या मदतीची, पण मला फक्त माझं एक काम आहे ना तेवढं तुम्ही करायचं, बाकी काही नको, असं दीक्षित म्हणतो. ठीक आहे, तुमचं सगळं काम होईल, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा, असं तो पोलीस म्हणतो दीक्षितला. मग दीक्षितला तर हेच हवं असतं. इकडे त्यांचं काम संपवून परत इकडे कुसुमने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो. मग सायलीला सगळेजण मॅडम म्हणल्यावर, काय आहे हे मॅडम? मग मधुभाऊसुद्धा म्हणतात, मॅडम आजपासून तुम्ही ह्या वात्सल्य आश्रमाचे राणी सरकार, तुम्ही जसे आदेश द्याल ना तसंच घडेल, तुम्ही फक्त ह्या खुर्चीवर बसून तुम्ही फक्त ऑर्डर द्या आणि सगळं ते काम पटापट होईल. सायलीला हे आता काही जास्तच वाटत असतं, म्हणून सायली सगळ्यांना विचारते की काय आहे मला सांगा ना. मग अर्जुनसुद्धा म्हणतो की हो मॅडम, तुम्ही ह्या वात्सल्य आश्रमाचे मॅडमच आहात, तुम्ही आता ह्या वात्सल्य आश्रमाचे चीफ आहात. ते सर्टिफिकेट सायलीसाठी बनवून घेऊन आलेले असतात. मग इकडे सगळेजण सायलीचं वेलकम तर करत असतात. मग सगळ्यांना, ही कोण आहे ग गोड मुलगी, असं कुसुम विचारते की ही ना आम्हाला तिथे सापडली पोलीस स्टेशनमध्ये, किती गोड आहे, तिचे कोणीच नाही आहे तसंच पोलीस सांगितले, आम्ही तिला घेऊन आलो. मग आता सगळ्यांना सांगते की हे आहेत बघ तुझे बहीण भाऊ, सगळेजण इथं खेळायचं, हां तू अगदी बिंदास्तपणे फिर, बिंदास्तपणे खा, घाबरू नकोस.
बिनधास्त राहा, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी, तू काही काळजी करू नकोस, असं सायली त्या मुलीला सांगते. मग इकडे अर्जुन आता सायलीचं सगळेजण इतकं छान कौतुक करत असतात की सायलीला ते राहवत नाही. सायलीला सगळेजण आता सर्टिफिकेट दाखवूनच टाकतात, तू या वात्सल्य आश्रमाची मालकीन पण आहेस आणि चीफ पण आहेस, आजपासनं सगळं तू हे सांभाळायचं. सायलीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. सायली म्हणते, मधुभाऊ ज्या आश्रमात मी वाढलेली आहे ना, त्या आश्रमाचं सगळं काम करायला मला खूप आवडेल आणि त्याच आश्रमाचं काम सगळं मी बघते आज. किती आनंदाची गोष्ट आहे ना. आज जे काही आहे ना मधुभाऊ, मी तुमच्यामुळे आहे. तुम्हाला मी त्या दिवशी सापडले नसते तर हे शक्य झालं नसतं आणि आज तुमच्यामुळे सगळं माझं कुटुंब पण मिळालं. अगदी मी खुश आहे आणि आज मी हे वात्सल्य आश्रम पण चालवणार आहे. किती माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे मधुभाऊ आणि हे सर्टिफिकेट तर मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही, असं सायली त्यांना सगळं सांगत असते. मित्रांनो, आता येणाऱ्या भागात प्रियाने जबरदस्त प्लॅन केलेला असतो. त्या मुलीला उचलायचा प्लॅन केलेला असतो. ते प्रिया, राकेश आणि दीक्षित ह्यांचा प्लॅन सक्सेस होणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.